आज आपण पाहणार आहोत रेडियस म्हणजे सर्कल. आता रेडियस सॉरी सर्कल, रेडियस, डायमीटर आणि ह्या संकल्पना आपण आज पाहणार आहोत. आय वॉन्ट टू सी ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सर्कल and radius, diameter and every concept we are given in this circle and radius lesson. So the definition of circle is the set of all points in a plan which are at the same distance from a fixed point. याचा अर्थ असा होतो की आपणाला दिलेले जे पॉइंट आहेत एका बिंदूपासून विशिष्ट बिंदूपर्यंतच्या अंतरापर्यंतचे सर्व एकत्रच असतात. आता उदाहरणादाखल मराठीतली पण व्याख्या मी वाचतो. एका निश्चित बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. आता ते कसं तर पहा, मी काय केलं, एक बिंदू घेतला या ठिकाणी, हा बिंदू घेतला थोडासा आणि मी एक वर्तुळ काढलं. वर्तुळ काढण्यात अगोदर मी सांगतो की इथे सांगितलंय अ सर्कल इज अ सेट ऑफ ऑल पॉइंट्स इन अ प्लॅन विच आर ॲट द सेम डिस्टन्स. आता मी काय केलं, इथे एक पॉइंट घेतलाय आणि इथून इथपर्यंत असं एक डिस्टन्स घेतलं आणि डिस्टन्स पासून इथून जो असा मी पूर्ण सर्कल काढलेला आहे, हा पूर्ण सर्कल. मग इथून इथपर्यंत डिस्टन्स सेम आहे, 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 इथून इथपर्यंत डिस्टन्स सेम आहे. आणि त्यांनी सांगितले ह्यातील सर्व जे बिंदू आहेत, ह्या इतर जे असणारे सर्व जे पॉइंट्स आहेत, हे सर्व पॉइंट्स म्हणजे वर्तुळ. ह्या एका डिस्टन्स पासून म्हणजे हा एक पॉइंट मी भेटला, ह्या पॉइंट पासून इथपर्यंत सेम डिस्टन्स आहेत आणि सेम डिस्टन्स पासून जे असणारे या वर्तुळामधले जे सगळे पॉइंट्स आहेत त्याला वर्तुळ म्हटलं जातं, त्याला सर्कल म्हटलं जातं. ही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आलं लक्षात? हे फक्त लक्षात ठेवा. आता फक्त वर्तुळ म्हणजे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. आता काय करायचं, तुम्ही काय करायचं माहितीये का, एक लक्षात घ्या, ही जी डेफिनेशन आहे, a circle is a set of all points in a plan which are at the same distance from fixed point. हा फिक्स्ड पॉइंट पासून डिस्टन्स, ही डेफिनेशन तुमच्या लक्षात राहिली पाहिजे, पेपरला तुमच्या येऊ शकते. ठीक आहे, आपण आता पुढच्या याच्याकडे थोडस जाऊया म्हणजे आपल्याला आपण पाहता येईल. तर पुढचा भाग असा आहे की इम्पॉर्टंट टर्म्स. आता याच्यामध्ये काय काय आहे इम्पॉर्टंट टर्म्स मध्ये, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की सेंटर. सेंटर म्हणजे काय, तर आता आपण त्यामध्ये थोडस सेंटरचा आपण अभ्यास करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल सेंटर म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, जस्ट वेट. आता मी ह्या ठिकाणी हे एक सर्कल काढलं. ओके, आता हे सर्कल काढल्यानंतर आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला दाखवणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थितपणे की ह्या ज्या संकल्पना दिलेल्या आहेत किंवा ह्या काही शब्द दिलेले आहेत, केंद्र म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, हे तुमच्या लक्षात व्यवस्थितपणे येईल. ओके, तर तेच आपण पाहूया. आता या ठिकाणी मी एक सेंटर घेतलाय, दिसतोय सेंटर तुम्हाला? हवं तर थोडासा मोठा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं. हा, आता बघा, हा सेंटर घेतलाय, हे दोन घेतलेत पण त्याच्या पाठीमागचा आपण काय करू, एक काढून टाकू म्हणजे तुमच्या लक्षात चुकीचं काय येणार नाही. ओके, हा एक सेंटर घेतलेला आहे मी.
आलं लक्षात तुमच्या? आता हा सेंटर घेतल्यानंतर सेंटर म्हणजे मुख्य पॉइंट, सर्व बाजूनी एकच असणारा, समान अंतरावरती असणारा, ऑल साइड्स सेम डिस्टन्स. ओके, तर त्यालाच आपण सेंटर म्हणतो. सेंटर म्हणजे नेमकं काय हे तुमच्या लक्षात आता आले असेल असं मला वाटतंय. मग ह्यालाच म्हटलं जातं सेंटर. ह्याला काय म्हटलं जातं? सेंटर म्हटलं जातं. इथं जी डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला सेंटरची, ती मी तुम्हाला इथे दाखवतो. सेंटर म्हणजे हे, चला त्याला मराठीमध्ये केंद्र म्हटलं जातं. आता पुढे गेल्यानंतर दुसरी दिली रेडियस, म्हणजे त्याला मराठीमध्ये त्रिज्या म्हणतात. त्रिज्या म्हणजे नेमकं काय? त्रिज्या म्हणजे नेमकं अशी गोष्ट जी सेंटर पासून निघते आणि ह्या सर्कल पण येते, बस सर्कल पर्यंत आहे, हिला त्रिज्या म्हणतात. ही तुम्ही त्रिज्या कुठेही काढा, सर्कलच्या बाहेर जात नाही, त्याला त्रिज्या म्हटलं जातं. आलं लक्षात तुमच्या? म्हणजेच त्याला काय म्हणलं जातं? रेडियस. हे रेडियसची डेफिनेशन आहे. तुम्हाला लक्षात आलं तुमच्या? चला पुढे जाऊ आपण. पुढचं दिलंय डायमीटर. आता डायमीटर याची पण सेम आहे कन्सेप्ट. ती म्हणजे कशी? ह्या टोकापासून सरळ ह्या केंद्रबिंदूतून इकडे येतो ह्या सर्कलपर्यंत, त्याला डायमीटर म्हटलं जातं. म्हणजे सर्वात मोठा रेषाखंड वर्तुळात कुठला असेल तर डायमीटर. त्रिज्याच्या दुप्पट असतो, त्रिज्येच्या म्हणजे रेडियसच्या दुप्पट असतो. जर का डायमीटरचं आपण काढायचं म्हटलं की डायमीटरची जर का सूत्र फॉर्म्युला करायचा झाला तर डायमीटर इज इक्वल टू रेडियस. आता आपण ते पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत, तरी पण आपण ह्या वेळेला थोडस अभ्यास करून घेऊ म्हणजे लक्षात येईल. बघा, लक्षात घ्या, ही त्रिज्या आहे, इथं दिलेली ही त्रिज्या आहे. दोन त्रिज्या मिळून आपल्याला काय मिळतं? डायमीटर मिळतं. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये व्यास म्हणतो. म्हणजे ही त्रिज्या आहे आणि आता इथली इथून इथपर्यंतची त्रिज्या, ह्या बिंदूपासून ते या बिंदूपर्यंतची जी आहे ही त्रिज्या एक, आणि ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंतची त्रिज्या, अशा दोन त्रिज्या एकत्र आलेल्या आहेत आणि ह्याला म्हटलं जातं डायमीटर. मग डायमीटरची जेव्हा फॉर्म्युला होईल त्याला काय होईल? बरोबर 2r. r म्हणजे त्रिज्या. आलं लक्षात? त्याला व्यास म्हटलं जातं मराठीमध्ये. चला आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. आता पुढची कन्सेप्ट काय आहे ती बघूया. तर पुढची कन्सेप्ट अशी आहे आपल्याकडं, कॉर्ड किंवा जीवा. आता मगाशी जसं आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट पाहिल्या वर्तुळामधल्या, तशाच ही सुद्धा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत की इथं आपण एक वर्तुळ घेतलं हे असं मगासारखंच, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं एक सेंटर पॉइंट घेतला. ओके, त्याच्यानंतर क्रॉड दाखवायची आपल्याला. मग क्रॉड दाखवताना आपण जरा कलर चेंज करून घेऊया आणि कलर आपण घेऊया थोडासा ग्रीन, आणि मग आपण दाखवू इथून ते इथपर्यंत. हिला जीवा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जीवा. म्हणजेच ही तुमची कॉर्ड. आलं लक्षात? जीवा ही त्रिज्यापेक्षा, म्हणजे ही जी त्रिज्या आपण दाखवतो ही त्रिज्यापेक्षा लहान असू शकते, मोठी असू शकते, इट डझंट मॅटर. नंतर पुढची कन्सेप्ट आली सरफेस म्हणजे परिघ. हा जो इथून चालू होतो बाहेरचा भाग वर्तुळाच्या, ह्याला परिघ म्हटलं जातं. मग ते काढण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तो पण बघू. त्याच्यानंतर जसं इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं बाउंड्री ऑफ सर्कल. बाउंड्री ऑफ सर्कल. नंतर आर्क, पार्ट ऑफ सरफेस, म्हणजे पार्ट ऑफ सरफेस हा पूर्ण दिलेला आहे, त्याच्यातला काही थोडासा भाग
म्हणजे याला म्हटलं जातं आर्क, एवढाच. ठीक आहे, कुठलाही असू शकतो तो. ह्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आपल्याला दिलेल्या आहेत, त्या नीट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत आता आज, ते म्हणजे फॉर्म्युलाच. आता याचे फॉर्म्युलेच आपल्याकडे दिलेले आहेत ते बघूया. पहिला फॉर्म्युला दिला आहे, मगाशी जसं सांगितलं, डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय रेडियस. म्हणजे मगाशी जसं सांगितलं की डायमीटर जे आहे ते डायमीटर कसं आहे, तर रेडियस म्हणजे त्रिज्या 2r आहे. नंतर व्यासची झाल्यानंतर आपण सरफेस 2πr, ही 2πr ही त्याचा फॉर्म्युला आहे. परिघ जसं मगाशी बघितलं त्याला आपण मराठीमध्ये परिघ म्हणतो, तीच हे त्याचा फॉर्म्युला. नंतर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं झालं, एरिया काढायचा झाला, तर पाय r वर्ग आहे. ओके, पाय r वर्गच आहे. आणि त्याच्यानंतर पाय म्हणजे नेमकं काय, तर पायच्या दोन किमती घेतल्या जातात, 22/7 किंवा 3/14 प्राइस. ओके, चला आपण काय करूया आता, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळे फॉर्म्युले तुमचे झाले आता आपले हे करून. तर आपण एखादं उदाहरण घेऊया आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू, तयार करू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण अजून काय याच्यामध्ये म्हणजे एखादी प्राइस घेऊन हे फॉर्म्युलाचा यूज करून बघूया. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता समजा मी रेडियस घेतलं, मी समजा रेडियस घेतलं 7, r इज इक्वल टू 7. तर आता मला सांगा बरं, याचं हे फॉर्म्युला जे आहेत हे यूज करून काय आन्सर येऊ शकतं. आता आपण पहिल्यांदा बघूया डायमीटरचं काढून. डायमीटरचा फॉर्म्युला d इज इक्वल टू 2r. मग बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह, इक्वल साइनच्या खाली बरोबर इक्वल, नंतर 2 मल्टिप्लाइड बाय r, r ची प्राइस आहे 7, म्हणजे डायमीटर इज 14. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, आता हे झालं एक. आता आपण काय करू, दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये हे आपण पूर्ण हे करू आणि त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन करू. म्हणजे तुम्हाला थोडंसं एक एक आज सोडवून देतो, म्हणजे तुम्ही प्रत्येकाचे 5-5 गणित जर का तुम्ही केलीत तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, पुढचं बघूया. परिघ हे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय परिघचा आहे, 2πr. चला 2πr म्हटल्यानंतर आपण बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह 2 घेतलं, मल्टिप्लाइड बाय 22/7 इंटू 7 रेडियस आहे म्हणून, बरोबर. मग 7/7, दोन्ही 7 एके 7, दोन्ही गेले, राहिले शिल्लक 2 मल्टिप्लाइड बाय 22, 22 गुणिले 2, 22 दुनी 44, हे आलं याचं आन्सर. झालं. चला पुढच्या याच्यामध्ये हे प्राइस घालून आपण कॅल्क्युलेशन करू, फॉर्म्युलाचा यूज करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं प्रत्येकाच्या मध्ये जर का आपण ती प्राइस रेडियसची प्राइस घातली तर त्याचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं. आणि हे जर शिकल्यानंतर तुम्ही काय करायचंय ते यूज करायचंय. आता एरियाचं फॉर्म्युला आहे पाय r वर्ग. एरिया इज इक्वल टू पाय r वर्ग. मग याचं काय आहे, 22
डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7 बाय 7. डबल 7 काय घेतलं तर या ठिकाणी आर स्क्वेअर आहे म्हणून. मग 7ला 7 गेलं, राहिलं किती 22 आणि 7. 22 आणि 7चा आपण गुणाकार केला तर ते किती येतात 22 साती 22 साती किती येतात 7 दुनी 14 आपण घेऊ इथं 7 दुनी 14 154 15 14 आणि 15 किती येतात नाही तुम्हाला पाडा येत नसेल तर 7 भागा 7 दुनी 14 4 हाताला गेला 1 7 दुनी 14 आणि 1 15 154. दिस इज अ फायनल आन्सर. अशा पद्धतीने तुम्ही काय करा हा जो लेसन आहे वर्तुळ आणि त्रिज्या किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हटलो तो सर्कल अँड रेडियस हा पूर्णपणे तयार करा आणि याची प्रत्येक फॉर्म्युला समजा हा एक फॉर्म्युला आहे हा दुसरा फॉर्म्युला आहे हा तिसरा फॉर्म्युला आहे ओके. तर ह्या सर्वांचं तुम्ही 5-5 गणित तयार करून मला व्हॉट्सअपला पाठवा जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होईल आणि हे प्रकरण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तुमचे प्रकरण तयार होईल आणि परीक्षेसाठी उपयोगात येईल. ओके. विश यू ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू.